आंबा ना खालून असा मऊ मऊ फ्रेश झाला ना, म्हणजे आतमध्ये गेला ना तर आंबा खराब असतो. अच्छा, पूर्ण पिकलाय पण तो वरून कॉर्नरला हिरवा आहे. आतून खराब आहे, अति उष्णतेमुळे. घर जास्त असतो ना, चवीला पण चांगला असतो. घर बघा किती मोठं आहे, मस्त. त्याला हा कलमाचा असतो का? कलमच केलं जातं. 5 प्रकारच्या आंब्यापासून याचं कलम केलं जातं आणि चवीला अतिशय गोड असतो हा आंबा. हा पिकायला किती वेळ लागेल तरी? हा कडक तयार म्हणजे तुम्हाला 3 दिवस लागतील साधारण. अजून 3 दिवस लागतील. जो प्युअर हनी असतो तो हे पहा, जर पाण्यामध्ये टाकला ना डायरेक्टली असा बॉटमला जाऊन बसतो. प्युअर हनी प्युअर असेल. नमस्कार मंडळी, मायबोली ब्लॉग्सतर्फे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण निघालो आहोत आंबा महोत्सवला. पुन्हा एकदा विलेपार्ले पूर्व येथे आंबा महोत्सव सुरू झालेला आहे. 13 मे ते 23 मे श्री लक्ष्मीनारायण प्रसाद लॉन, सुभाष रोड, विलेपार्ले पूर्व. आपण जाऊया आता, कारण कालच पाऊस पडलेला आणि पावसानंतरचा आंबा आणि आंब्याच्या भावामध्ये आलेला फरक आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. श्री ग्रुपा देवगड हापूस विक्रेते आहेत. प्रोप्रायटर आहेत श्रीपाद ठाकूर, हा त्यांचा नंबर आहे. नमस्कार दादा. नमस्कार. पावसानंतर किती फरक पडला आहे आंब्याच्या भावामध्ये आणि क्वालिटीमध्ये पण? ॲक्च्युली आंब्याच्या भावामध्ये काय याच्यामध्ये फरक पडणार नाही का. पावसाच्या अगोदरचा हा अवकाळी पाऊस आहे. हां, ह्या पावसाचा याच्यावरती काय नाही. हा गावावरून आंबा आला आहे. अगोदर 8 ते 10 दिवस उतरवलेले, 10-12 दिवस उतरवलेला आंबा. त्याच्यानंतर पिकण्याच्या प्रोसेसमध्ये नाही बोललं तरी 10 ते 12 दिवस जातात. ह्या पावसाचा आणि आंब्याची काही हे नाही. अगोदर जर गावात पाऊस झालेला असेल 15-20 दिवसापूर्वी तर त्याच्यामध्ये हे होऊ शकतो. पण लोकांचा असं हे होतं, गैरसमज होतो की पाऊस झाला त्याच्यामध्ये काय हे नाही. पाऊस इथे अवकाळी लागला, गावी तर अजून काय पाऊस वगैरे नाही. आंब्याची साईज चांगलीच मोठी आहे. पायरी आहे, पायरी वेंगुर्ला पायरी आहे. वेंगुर्ला पायरी, पण हे कलमाचा वगैरे असं काय नाही ना? पायरी कलमाचाच आहे. पायरी वेगळी जात आहे, हापूस ही वेगळी जात आहे. ही देवगड हापूस आहे, ही वेंगुर्ला पायरी आहे. हा कसा असेल तरी? हा 800 रुपये डझन आहे. भाव याच्यामध्ये करून हा 700 रुपये डझन. ही मोठी साईज आहे, छोटी साईज. आणि ही देवगड हापूसमध्ये हे रेडी टू ईट आहे. हा 550 रुपयामध्ये 1.25 डझन आहे. त्याच्यामध्ये पण भाव करून दे. ही मोठी साईज आहे, ही बघा. अच्छा, ही मोठी साईज 600 रुपये डझन. चांगलाच मोठा आहे. 600 रुपये डझन. 300 ग्रॅमचा 300 ग्रॅमचा ना, चांगलंच चांगलं. पण आहे हा बघा, 350 ग्रॅमचं फळ आहे. 350 ग्रॅमचं 700 रुपये डझन. बघूया तरी हातावरती केवढा वाटतोय. अरे बापरे. 1 नंबरचा आमचा स्टॉल आहे. 1 नंबरचा स्टॉल आहे आणि रेट होईल रिजनेबल. पण तुम्ही या व्हिजिट करायला 23 मे पर्यंत आहे तिकडे. भाव करून देतो, भाव करून देतो. आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. याच्यामध्ये कोणत्या प्रकारची फवारणी वगैरे पिकवलेले आहे, गवतात पिकवलेले आहेत आणि ऑर्गॅनिक आहे. बरोबर आहे. छान, धन्यवाद. विदाऊट केमिकल. धन्यवाद दादा. पारकर बंधू आहेत, मुंबई आणि ठाणे शहरात घरपोच सेवा, त्यांचा नंबर आहे. नमस्कार दादा. काय म्हणतोय आंबा? आंब्याचं आता मोठं फळ दिसायला लागलंय ना? हो. अरे बाप, मस्त, छानच. हा कोणता प्रकार आहे? देवगडचा आहे. हा 0 साईज, 350 ग्राम. 350 ग्रॅमचं फळ आहे. वा. हा 0 साईज आहे. हा 1 नंबर आहे. 275 ते 300 ग्रामचा फळ. एक आंबा खाल्ला तरी पण कोकणी माणूस एक आंबा खाऊन त्याचं मन भरत नाही. बसल्या जागेवर 4-5 आंबा पेटी हवीच आम्हाला. छान. हे 1 नंबर आहे. आणि 1 नंबर आहे. त्याच्यानंतर हा 2 नंबर आहे. हा 0 नंबर आहे. हा 1 नंबर. हा 2 नंबर. हा 206 नंबर. हा 2 नंबर. हा 260 ते 270 ग्रामचा फळ आहे. आणि हा 3 नंबर आहे. हा 3. हा 250 पासून 260 पर्यंत साईज. आणि किती फरक पडतो रेटमध्ये तरी? मोठा 0 साईज हा माझ्याकडे 900 रुपये आहे. त्याच्यानंतर 800, 700, 600 पासून स्टार्ट आहे आंब्याची.
तुम्ही दिलं ठाणे आणि मुंबई घरपोच सेवा आहे, घरपोच सेवा. म्हणजे तुम्ही फ्री होम डिलिव्हरी आहे का चार्जेस? फ्री होम डिलिव्हरी. Free home आपलं delivery. दादरला शॉप आहे, हां. 30 वर्ष झाली. अच्छा. आता एबीबी माझा लोकमतला वगैरे पारकर सगळीकडे बंधू बघितलं होतं आम्ही हां. खरं तर. हां. हो बरोबर, तुमचा शॉपचं दाखवलं दाखवलं होतं. होतं. 30 वर्ष झाली पूर्ण त्या शॉपला. कधीतरी आम्ही तिथेही व्हिजिट करू, नक्की, येऊ, नक्की, नक्की नक्की. भेटायला हो. नक्कीच येऊ. हो, बरोबर आहे. आणि मिनिमम किती म्हणजे एक ऑर्डर द्यायची? होम डिलिव्हरीसाठी 2 डझन मिनिमम. 2 डझन. आणि लोकल दादर एरियामध्ये असेल, दादर माटुंगा परेल हां. तिथपर्यंत, लोअर परेल वरलीपर्यंत 1 डझनची डिलिव्हरी फ्री होम अच्छा, डिलिव्हरी. नियर बाय म्हणजे Near नियर by. बाय दादरच्या near. बरोबर आहे. आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरीमधील पावस त्या हां, परिसरात पावसमधला. पावस आणि देवगडमधला जामसांडे हां. या गावातला आंबा. जामसांडे. अच्छा अच्छा. आणि इकडे नंबर पण दिसतोय. सो आजोबा वडिलोपार्जित पंजोबांपासून आलेला हा हा व्यवसाय जो आहे. उद्योग व्यवसाय आहे आंब्यांचा, तर तुम्ही चालू ठेवलेला आहे तुमचं काम वगैरे सगळं सांभाळून. हो समाज. नोकरी वगैरे सांभाळ. मी इंजिनियर आहे. अच्छा. एनालिटिकल इन्स्ट्रुमेंट्स रिपेअर करतो. अरे बापरे. पण मग आंब्याच्या सीझनला तुम्हाला साधारण किती दिवस सुट्टी घ्यायला लागते? एक मग? महिना सुट्टी असते ऑफिसची. 1 महिने ऑफिसची सुट्टी असते आणि मुलं पण त्यांचं हो, सगळं आता हा 10वीला झालेला आहे. हां. तो 14वीला आहे. हा अच्छा. 10वीला झाला. पुतणे अच्छा, आहे, 2 पुतणे आहे, मोठे सर्वांना मिळून सगळेजण. एकत्र. कारण हे चालवायला पाहिजे. आता नाही, परिस्थिती बरोबर. अशी आहे की बरोबर. कोकणामध्ये एज्युकेशन घेऊन मुलं थांबत नाही हो, आणि या बरोबर. व्यवसायामध्ये थांबायला मिळतं. कारण हार्ड वर्क आहे खूप आणि Hard ते work करायला आहे. कोण मागत नाही. त्याच्यामुळे आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपल्या मुलांना आत्ता दाखवलं की त्यांना व्यवसायामध्ये बरोबर आणलं. तर हा सिजनल बिझनेस आहे, तो ते हँडल करते. नाही, बरोबर आहे. आणि नुसतंच हे आंबा काढून आणून विकणं असं नाही. आता ती आंबा किती चोख आहे ते पण तुम्हाला तुमच्या मुलांना शिकवायला लागतंय. त्यांना चांगली माहिती आहे आंबा खराब कुठला आहे, आंबा चांगला खराब कुठला कुठला आहे. पण मग जून साधारण कुठला आहे. कसं समजतं तुम्हाला आंबा आता खराब? आता तुम्हाला दाखवतो. दाखवेल तुम्हाला. हा आंबा ना खालून असा मऊ मऊ फ्रेश झाला ना, म्हणजे आतमध्ये गेला ना तर आंबा खराब असतो. अच्छा, हा आंबा खराब असतो. साईडने प्रेस करून बघायचं. अच्छा, साईडने प्रेस करायचा कडेवर. नरम नाही नरम पाहिजे. नाही पाहिजे आणि आंबा. आंबा जर खरं चांगला आतमध्ये असेल तर टाईट Tight असतात. असतो. अच्छा अच्छा अच्छा. हे हा पूर्ण जरा कडक आहे, पण ही जी बाजू आहे ती हा. ही नरम आहे. तर आतमध्ये आंबा खराब असतो. काही आंबा इथे हिरवा राहतो पिकल्यानंतर साईडला पूर्ण अच्छा. पिकतो आणि हिरवा राहतो. तो आपण ते आतमध्ये का नाही असं मिळत. तो पण खराब पण असणार? असलेला आहे बघा. अच्छा, पूर्ण पिकलाय पण तो वरून कॉर्नरला खराब Side. हिरवा आहे. आंबा साईडला. आतून खराब आहे, अति उष्णतेमुळे. अति उष्णतेमुळे. अच्छा अच्छा. म्हणजे घेतानाच आपल्याला आंबा बघून बघून द्यायचं. आम्ही देताना पण आम्ही ते डॅमेज काढून टाकले. देतानाही आम्हाला कस्टमरला Damage काढले. एकदम बाजूला व्यवस्थित काढून सिलेक्टेड करून. खूप छान माहिती दिली. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. आपण आलो श्री महालक्ष्मी प्रसाद हापूस. पहिला त्यांचा नंबर आपण बघून घेऊया स्क्रीनवरती. आणि आता नमस्कार दादा. नमस्कार. आपण कुठून आलात? देवगड आहे. आपल्याकडे देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस दोन्ही आहेत. अच्छा, बघूया एकदा. आता आंब्याची साईज पण आपल्याला मोठी मोठी दिसायला लागलेली आहे. पहिला आपण जेव्हा भेट झाली होती त्यावेळेला आंब्याची साईज थोडी लहान असायची. हो, पण आता एक मे महिन्यामध्ये फळ जरा चांगलं मोठ्या साईजचं आहे. हे जे लाल कलर दिसतो हा कोणता आंबा असतो? नाही, हे देवगड हा रत्नागिरी आहे. पण देवगड असेल तरी आणि रत्नागिरी असेल तरी लाल कलर येतो. पण ते फळ सूर्यप्रकाशामध्ये असेल ना, हां हां सूर्याचं ज्याच्यावर किरणं पडतात हां ते फळ लालसर होतं. लालसर हां, होतं. आणि पानांच्या आतमध्ये असतं त्याच्यावर ते लालसर. सूर्यप्रकाश पडत नाही, ते पिवळं होतं फळ. पिवळं हां, होतं. हां. पण मग हे लालसर असल्याने काही आज चवीमध्ये फरक पडणार? काय नाही थोडं काहीच फळ. नाही. ते दिसायला जरा सुंदर दिसतं एवढं. सुंदर दिसतं. अच्छा, बरोबर चव आहे. सेम असते. सर्व सेम. छान आहे. आणि काय आता रेट सध्या काय किती फरक पडला रेटमध्ये? काय तेवढाच रेटमध्ये, आहे? हे फळ आहे हां 250 ग्रामच्या वरचं आहे. 250 ग्राम ते 270. हो. याचं 600 रुपये पण फळ हा आहे. देवगड हापूस. हां, देवगड हापूस. दोन्ही तसं. हे पण 600 750 पर्यंत असतं. 750. हे सेम आहे. सेम. हे मोठी आहेत जरा, ही जरा साईज मोठी आहे. हे 800 रुपये आहेत. 800 रुपये. हे 300 ग्रॅमचा असेल ना? हा 300 ग्रामचं आहे. आहे ना? आणि हे सगळ्यात एक झिरो साईजचं आहे. अच्छा, हे 0 साईजचा. चांगलाच मोठा आंबा आहे. हे 400 ग्रामचं फळ आहे. पिकायला आता किती वेळ लागेल हे तरी? 3 दिवसानंतर सुरुवात 3 दिवसात होऊन जाईल. ओके. धन्यवाद दादा. धन्यवाद.
पारिजात हापूस आंबा सेंटर आणि हा त्यांचा नंबर आहे. नंबर आहे 99988962. नमस्कार दादा. नमस्कार. बोला, काय आंब्याचा भाव कितपत कमी जास्त काय झाला आहे? कमी काय आहे कोकणातल्या तसा. पावसाने काय फरक पडलाय? पावसाने काय नाही तसं आमच्या तिकडे पाऊस नाही लागला. नाही लागला. काल इकडे पण मंडप तो पावसाळी मंडप आहे हो. त्यामुळे इकडे पण वाचलो आम्ही. हो नाही बरोबर आहे. तर काल एकदमच चांगलंच वादळ आलं हो होतं. काल भयानक वादळ आलं आणि आम्ही काल परवा ठाण्याला होतो. तिकडे लागला असतं तर आमचं भरपूर नुकसान झालं असतं. अरे बापरे. हो नशीब इकडे देवाच्या कृपेने इकडे आलो. नाही नाही खरं देवाची हो. कृपाच आहे. बाजूला देवाची आमचं कृपा एवढं आहे. जुनं हा, राम मंदिर आहे. राम मंदिर आहे इथे. हो, तेच ना. 100-150 फळ चांगलं मोठं आलंय नाही आता. पायरी पण आहे. अच्छा पायरी पण आहे. हो पायरी आहे. अच्छा हा पायरी आहे. हा अजून तयार व्हायचा आहे काय? हा तयार व्हायचं आहे. तयार व्हायचा 2 दिवस जायला पाहिजे याला. हा पण फळ मस्त झालंय हो, आता. मोठं फळ चांगलं आहे. देवगड हा पण देवगडच आहे हो ना. हा देवगड आहे आणि हे पातळ सालीवाले. अच्छा हे साल नाही. पातळ साल. हा पण बाहेरनं कसं कळणार आपल्याला पातळ साल जाड साल? असं म्हणजे थोडी अशी समजते तशी त्याच्यावरती दिसतं असं. पातळ सालीला गर जास्त असतो काय? पातळ साली घर जास्त गर जास्त असतो ना. चवीला पण चांगला चवीला पण असतो. चांगला हो. असतो. अरे वा. एक नंबर चव असते असं. आणि पातळ साल अशी हात फिरवलं थोडं समजतं. कळायला पाहिजे. हो ते कळणाऱ्यालाच समजतं. हा एक आहे हेच आहे लगेच खाऊ शकता. हा 750 रुपये डझन आहे. किती पाहिजे? चांगला पातळ सालीचा आहे. हा आणि वाटा बारीक आहे याचा. बिटकी आंबा कसा आहे? हे 2 डझन आहेत ते. हा 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 300 रुपयाला. 300 रुपयाला 2 डझन. हो. हा मस्त लागतात ते. हो चोकाईचे. चोकायचे. चला तुमचा नंबर आहे स्क्रीनवरती. हा सांगू का? हा एकदा सांगा. 9969889628 आणि मुंबईमध्ये डिलिव्हरी देतो आम्ही. डिलिव्हरी देता ना. हो. कमीत कमी किती? 2 डझन. 2 डझन. हो मुंबईत कुठे पण देतो. धन्यवाद. थँक्यू. शशिकांत मसाले आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. शशिकांत मसाले यांच्याकडे बघूया काय काय आहे. हे कसलं पीठ आहे? घावण पीठ आहे. वडे पीठ आहे. इकडे डांगर पीठ आहे. अच्छा इथे डांगर पण ठेवले. डांगर पीठ आहे. थालीपीठ भाजणी आहे. कुळीत पीठ आहे. आंबोळीचं पीठ आहे. कुळीत पीठ आहे. तर हा कुठचा मसाला आहे? चिकन मटण मसाला. चिकन मटण आहे. मालवणी मसाला आहे. मच्छी मसाला आहे. मच्छी मसाला पण आहे. आणि चटणी आपण तिळकुट म्हणतो ते. लसूण चटणी आहे. आणि लसूण चटणी आहे. आणि हळद आहे. गावठी हळद आहे. आणि काजू पण आलेले आहेत. काजू कसे आहेत हे? मोठा घेतला तर हा 1000 रुपये किलो आहे. किती आहे? 1000 रुपये किलो आहे. 1000 रुपये किलो. आणि हा 900 रुपये किलो. हा 900 रुपये किलो आहे. आणि हा सोललेला 200 रुपये 200 ग्रामचा पॅकेट आहे. लाल पोहे पण आहे. कोकम आहे. उकडे तांदूळ आहे. फणसाचे गरे आहे. आंबावडी आहे. लाडू आणि हे सगळं आहे. आणि पाटी ही सगळी सरबत कोकम सरबत पल्प आहे. आहे. कैरी पण आहे. आवळा सरबत आहे. आणि आमरस कसा? आमरसची बॉटल अर्धा किलो 200 रुपये आहे. 1 किलो घेतला तर 300 रुपये. अच्छा अच्छा. अर्धा किलो. हा अर्धा किलो आहे. हा 1 किलोचा आहे. ओके 1 किलो किचा 300 रुपये. धन्यवाद दादा. मालवणी मेवा. नमस्कार ताई. आपली मागच्याला भेट झाली होती माझ्या मते. अच्छा हे काय आहे? हे नवीनच आहे. जॅकफ्रूट हां, रेडी टू ईट आहे. डायरेक्ट पाहिजे. जॅकफ्रूट्स आहे. हां फणसाचं. अच्छा आणि हे काय आहे? खोबरा वडी. खोबऱ्याची वडी आहे. अच्छा काळ्या गुळापासून केलेली आहे. हां म्हणून त्याचा कलर जरा वेगळा दिसतो. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा ही कैरीची चॉकलेट आहे. हापूस आंबा चॉकलेट आहे. आणि पेरूचं चॉकलेट पण आहे. आणि ह्या आंब्याच्या वड्या. अरे वा. ₹1400 किलो आहे. चुलीत भाजलेले काजू. आणि पाव किलोची पॅकेट्स आहेत. हो. आणि ओले काजूगर. हां ते पण उद्या येणार आहेत ते. अच्छा अच्छा अच्छा. हे केलं आम्ही मालवणी मसाला पण असंच करतो. ते नॉर्मल
आंब्यासाठी वापरू शकतात. हा मसाला 700 रुपये किलो आहे. किती आहे? 700 रुपये किलो मालवणी मसाला. मालवणी मच्छी मसाला पण आहे, काश्मीरी मिरची पावडर पण आहे, कुळीत पीठ आहे, मालवणी वडे पीठ आहे, घावणे पीठ आहे आणि डांगर पीठ पण आहे. आगरी मसाला पण आहे यांच्याकडे. ही सगळी पिठं आमची जात्यावर दळलेली आहेत. अच्छा, जात्यावर दळलेली पिठं आहेत. ही सगळी ना? ही सगळी जात्यावर दळलेली पिठं आहे. कडवेवाल पण आहे. अच्छा, कडवेवाल पण आहेत. हे कडवेवाल आहेत. कोल्हापुरी ठेचा तर हेच ऑप्शन्स यांच्याकडे दिसत आहेत. आणि ते लाडू कसले दिसत आहेत? हे मेथीचे लाडू आहेत. अच्छा, मेथीचे लाडू पण आहेत. आणि कारल्याची चटणी पण दिसते इकडे, लसूण चटणी बरोबर. सरबत पण आहेत. कोकम सरबत, पाठी सगळी सरबत, आहे. कोकम सरबत आहे, कोकम सरबत, आगळ सगळं दिसतं. आमच्याकडे झाडं आगळ पण आहे घरगुती. हा मी स्वतःच आहे. हे काय आहे? झाड? हा घरगुती झाडं आगळ आहे. हां हां हां. याच्या 2 बूज ते टाकले तर आंबटपणा चांगला येतो. अच्छा, घरगुती आहे कोकम आगळ. हा घट्ट असेल ना मच्छी बिच्छीला वापरायला, है ना? चला, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. रामेश्वर कृपा स्टोर्स तुमचा आहे ना लालबाग, हाच नंबर. हापूस आणि हा नंबर आहे त्यांचा. आणि ओले काजूगर पण तुमच्याकडे आहेत दाखवायला आता? दाखवलेत तर म्हणजे व्हिडिओमध्ये. अरे वा, छान. लालसर इतकं छान वाटते ना त्याला. पायरी आहे. हा किती दिवसात तयार होईल? हा 2 दिवसात होणार. 2 दिवसामध्ये होईल ना? होणार चांगला. हां. आणि हा वाला? हा हापूस आहे. देवगड हापूस. देवगड हापूस आहे. देवगड हापूस सगळं देवगड हापूस आहे. याची साईज एकदम मोठी दिसते आहे. हां, बिग साईज आंबा आहे. किती फरक पडलाय तरी आंब्याच्या रेटमध्ये आता? आता कमी झाला आहे. कमी झाला आहे रे. हो, पण टेस्ट अजून चांगली झाली आहे. टेस्ट चांगली आहे. आता जून झाला ना आंबा. जून झाला आंबा. मस्तपैकी झाला आहे जून. हां, हे बघा यांच्याकडे ओले काजू आणि गर बघा किती मोठं आहे, मस्त. कसे आहे ते? काय भाव आहे? हे 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलो आहे ना? मस्तच. 120 रुपये 100. 9029253023 90 29 25 30 23 या नंबरवरती कॉल करा, मेसेज पाठवा, तुम्हाला घरपोच होतील. घरपोच आंबे. कमीत कमी किती घ्यायचे? हां, कमीत कमी किती 1 घ्यायचे डझन, आंबे? 2 डझन, 3 डझन, 4 डझन, जे काय पाहिजे तेवढे. पाहिजे ते घेता किती पाहिजे तेवढे मिळतात. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तन्वी फूड प्रोडक्ट्सवरती आलो आपण. श्री स्वामी समर्थ हापूस आंबा विक्री केंद्र आणि त्यांचा हा नंबर आहे. नमस्कार ताई. हो नमस्कार. एकदम आंब्याची साईज पण आम्हाला मस्त मोठी दिसते इकडे. हो मोठा आहे आंबा. देवगडचा आहे, आता लास्ट आहे. हां, आता कसं फेब्रुवारीपासून चालू झाले ना, त्याच्यामुळे आता लास्ट काढणी आहे. आता तुम्हाला रत्नागिरी वगैरे बाकीचं मिळेल, पण देवगड नाही मिळणार. देवगड येतो लवकर, निघतो लवकर, असं आहे. नाही नाही, मस्तच छान वाटते. पण आता बघता बघता मी या साईडला बघितले हे आंबे. हां, या आंब्याची जे शेप आहे तो पण वेगळा आहे, असं का? ही पायरी आहे म्हणून. पायरी. हां, नाही वास येतोच आहे मस्त. तिला असं टोक असते बघा. हां, पण असं राऊंड शेप मध्ये थोडा दिसतोय ना. हा छोटी आहे ना, त्याच्यामुळे छोटी पायरी. हां हां हां. अरे ही पण पायरी. ही पण पायरी. त्याला एवढी मोठी मोठी होती. अरे बापरे, मस्त आहे बघा. आणि पायरी आंबा हा साधारण कधीपर्यंत असतो आता? पायरी आता मिळेल तुम्हाला. आता लेट चालू होते पायरी. लेट चालू आहे. हां हां, हे पण एक छान आहे. हा पण देवगड आहे? हो देवगड आहे. हा बघा, हा पण बघा किती मोठा आंबा आहे. तू कुठे येता? धन्यवाद ताई. नमस्कार दादा. काय खाजा खाताय काय तुम्ही? नाही नाही, खा. मालवणी खाजा सगळ्यांच्याच आवडीचा असतो, बरोबर आहे. तुम्ही कुठून आलात? मालवण. आणि हे सगळे कोकणी मेवा, सगळ्या प्रकारचे मसाले. त्याच्यात हा घाटी कांदा लसूण मसाला पण दिसतोय आपल्याला. हो, सगळ्या
हो, या साईडला सगळं आपल्याला उकडी तांदूळ, कोकम. हे लाडू कसले कसले आहेत? हे मेथीचे आहेत. मेथी आहे, डिंक आहे. मेथी आणि डिंक, फणसाची गरे आहेत सुकवलेले. आणि छोटे छोटे पॅकेट्स बांधलेले आहेत. वडापीठ, आंबोळी पीठ, खाजा, खडखडे लाडू. पण वैभव सिंधू आणि हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. धन्यवाद दादा. नमस्कार. नमस्कार. बोला. तुमचं सगळ्यांचं चॅनलवरती स्वागत आहे. तुम्ही आता बघत आहात मुकानट ड्रायफ्रूटच्या स्टॉलवरती आहात, जिथे तुम्हाला सगळे पौष्टिक ड्रायफ्रूट्स मिळतील. तसेच आपल्याकडे लाकडी घाण्याचं तेल आहे, गिरगाईचं तूप आहे, अक्रोड आहेत, खजूर आहेत, अंजीर आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही अशा गोष्टी पण आहेत ज्या हेल्थसाठी खूप बेनिफिशियल. जसं तुम्ही इकडे बघा, तर हे कडवे बदाम आहेत. म्हणजे ज्यांना शुगरचा इश्यू आहे ती लोक ह्या गोष्टीला कडवे बदाम. येस, तर हे डेली तुम्ही अनुषीपोटी घेऊ शकता. जसं तुम्हाला हा फायदा होतो की तुमची शुगर हळूहळू कंट्रोल व्हायला सुरू होते. हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे. त्याच्यानंतर जर आपण इकडे आलो, ही काश्मीरी डिंगरी. काश्मीरी डिंगरी पूर्ण बॉम्बे महाराष्ट्र खातात. नाही, हिला सूप बनवून किंवा याची भाजी बनवून किंवा पुलावमध्ये यूज करून वापरते. हे थायरॉइडच्या पेशंटसाठी खूप गुणकारी आहे. तसेच आपल्याकडे अंजीर आहेत, जम्बो साईजमध्ये खजूर आहे, बदाम आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे बघायला मिळतील. तुम्ही जरूर या स्टॉलवरती व्हिजिट करा, लिकानटला भेट द्या. आपण परिश्रम मँगो सेंटर, आणि हा आहे ना नंबर, हा पण आहे आणि हा इकडे पण नंबर आहे. राजापूरवरून आलात तुम्ही, राजापूरचा. आणि कोणते कोणते? देवगड आणि रत्नागिरी. देवगड हापूस असतो, हा देवगड हापूस आहे. अच्छा, देवगड हापूस. देवगड हापूस चांगलीच साईज आहे. आणि हा पण देवगडच आहे. देवगडच हा रत्नागिरी हापूस आहे. हा रत्नागिरी. आणि हा आमचा एक वेगळा आंबा आहे, रत्ना हापूस म्हणतात त्याला. हा कलमाचा असतो का? कलमच केलं जातं. 5 प्रकारच्या आंब्यापासून याचं कलम केलं जातं. आणि चवीला अतिशय गोड असतो हा आंबा. हा पिकायचा आहे की कसं? याला कच्चाच खायचा असतो. अच्छा, इतकाच कच्चा खायचा असतो. तुम्हाला टेस्ट दाखवू का? टेस्ट करणार तुम्ही? हा नक्कीच, जर तुमच्याकडे कापलेला असेल तर. अगदी. अरे वा, बघा त्याचा कलर पण बघा. चवीला हापूसपेक्षाही खूप गोड येतो. सो हा दिसायला जरी हा एवढा हिरवट असला तरी आतून कापल्यानंतर बघा. आणि आता मी खाऊन पण बघतो. मस्त आहे, म्हणजे हायली रेकमेंडेड. रत्ना. काहीतरी नवीन बघायला मिळालं, काहीतरी नवीन खायलाही मिळालं. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ह्यांचा स्टॉल नंबर आहे 10. नक्की भेट द्या आणि खरेदी करा. धन्यवाद. साधारण 800 ते 900 ग्रॅमचं एक फळ येतं. बापरे, 800 ते 900 ग्रॅमचं फळ, म्हणजे जवळजवळ एक छोटासा नारळ वगैरे. छोटा नारळ आहे ना. साधारण आता हे कसं हापूसला एक एवढी फळं येणार देवगडला म्हणा, रत्नागिरीला. पण ह्या झाडाला किती साधारणपणे फळं येतात? व्यवस्थित लागलं तर एकेका झाडाला 10-15 पेटी आंबा येतो. 10-15 पेटी. म्हणजे तुमची झाडं किती वर्षांची जुनी आहेत त्याच्यावर पण मॅटर करतं. नवीन लागवडीची असतील तर ती कमी फळं येणार सुरुवातीला. अच्छा. पण जसं झाड मोठं होत जाईल तसं त्याच्या फांद्या वाढतात, म्हणजे फळांचंही वाढतात. अच्छा अच्छा, त्याप्रमाणे आहे. जसं आत्ताच तुम्ही सांगितलं की तुमच्या बाबांना ही झाडं कुठून मिळाली होती? कृषी विद्यापीठातनं. हां, आणि आज त्याचं असं फळ ॲक्च्युअल स्वरूपामध्ये फळ तुम्हाला मिळालेलं आहे. आणि म्हणजे तेव्हा शासंक मनाने लावली होती, नेमकं आम्हालाही काही माहिती नव्हतं त्याबद्दल की कसं निघेल. पण होती आपल्याकडे जागा म्हणून लावून ठेवली, बघू काय होईल त्या हिशोबाने. बरोबर. पण खूप छान. आणि आता त्याला डिमांड आहे की मार्केटमध्ये एवढा प्रचलित नाही आंबा, त्यामुळे छान दरातही विकला जातो. आणि याचे अगदी काय म्हणतात ते चोखंदळ खाणारे लोक इतकेच आहेत चवीवाले
की अगदी याची वाट बघत बसतील. नाही असं खरी गेल्या गोष्ट वर्षी आहे. ही झाडं नव्हती तेवढ्या प्रमाणात लागली. मग लोकांचे अगदी फोन का नाही आला का नाही आला. बरोबर आहे. आणि किती फरक असतो रेटमध्ये, म्हणजे नॉर्मल हापूस 1200-1500 रुपये डझन नियर बाय हापूसच्याच असतो मागे पुढे. असं आता सुरुवातीला मार्चमध्ये हापूस येतो तेव्हा 1200-1400 रुपये डझन असतो. त्याच भावात असतो. त्याच भावामध्ये असतो. नक्कीच यांच्या स्टॉलला भेट द्या, कारण इथे आलेला आहे नवीन आंबा ज्याचं नाव आहे रत्ना. याच्या रत्नाची ही छोटी साईज आहे आणि याच्याही पेक्षा मोठा आंबा निघतो. हां किरकोळ लावतात. हो जसं कळायला लागली टेस्ट तसं एक हां. आणि कसं हे आता जुनं झाड झालं त्याच्यामुळे फळ पण तितकंच गोड. 10-15 वर्षात आता ते हां पब्लिश होत आहे. नाही बरोबर आहे. हा किती ग्रॅमचा असेल साधारण रत्नाचा आंबा? 250 ग्रॅमचा असेल ना. हा 300-350 ग्रॅम आहे आणि ह्याच्याही पेक्षा मोठा आंबा येतो जो आपल्याला आता स्क्रीनवरती दिसतोय, म्हणजे जवळजवळ 700 ते 800 ग्रॅमचा. बरोबर आहे. आणि तेवढी साईज पण यांच्याकडे अवेलेबल असते, पण तुम्ही फोन करून एकदा चेक करा आहे की नाही. मी ठाण्याचं संपूर्णच इकडे आलो ना. हां. त्यामुळे तो सेल आउट झाला. आता नेक्स्ट लॉट येईल. म्हणजे साधारण कधीपर्यंत हा आंबा अवेलेबल असतो? 10 जूनपर्यंत असतो. तर तेव्हा ह्यांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता की तुम्हाला किती ग्रॅमचा ती साईज अवेलेबल आहे की नाही. धन्यवाद. थँक्यू. अलका कोकण प्रोडक्ट्स आणि हा यांचा नंबर आहे. आणि बघा इतकी सारी प्रोडक्ट्स आहेत. अच्छा खास मुगाचे सांडगे 100 रुपये पाव. ते कसं मार्केटमध्ये मिळत नाही आणि आपले कोकम सरबत 20 रुपयाला रेडी. 200 मिलीची बॉटल. अच्छा हे प्रवासात नेऊ शकतो. प्रवासात तुम्ही थंड बाटल्या करून घेऊन जाऊ शकतो. बरोबर. बाकी पण बरंच काय काय आहे. लोणची आहे, कॅनमधलं कोकम सरबत आहे, तिथे आपला उपवासाची शेव दिसते आहे, इथे लाडू आहेत, कडक बुंदीचे, फणसाचे गरे, भरपूर काही आयटम्स आहेत ह्यांच्या स्टॉलला. स्टॉल नंबर किती आहे ताई? 8. भेट द्या. बरंच आहे. पापड, लोणची सगळंच काही इथे आहे. आणि नाही भेट देता आला तर या नंबरवरती कॉल करा. बरोबर ना. धन्यवाद. कोकण मँगो मार्ट हा यांचा नंबर आहे. आणि आता बघूया यांच्याकडे. बापरे देवगड. हा राजापुरी. अरे बापरे. हे बघा हा मोठा आहे ना. हा देवगड आहे. राजापुरी आहे. हा पण राजापुरीच. असं सगळीकडेच मोठ्या साईजचे आंबे बघायला मिळत आहे. सो हा बघा हे 2 वेगवेगळ्या साईज बघा. छोटी साईज ही मोठी साईज आहे. हा पिकायला किती वेळ लागेल तरी? हा कडक तयार म्हणजे तुम्हाला 3 दिवस लागतील. अजून 3 दिवस लागतील तयार व्हायला. पण मग ह्याची साल जाड नसते ना. जाड असते थोडी. जरा पिकायला वेळ लागतो. पायरी वगैरे साल पातळ असते. बापरे याची साईज बघा. सॉरी साईज जबरदस्त. रुपये डझन येतो. अजून मोठा येतो 1 किलोचा वर येतो. 1 किलोच्या वरती बघा. तो 1000 रुपये डझन असतो. अरे बापरे. तुम्ही आणलेला कधी स्टॉलवरती? संपला उद्यापासून येईल. अच्छा बघा यांच्याकडे राजापुरी आहे. तो पण मणिपूर पण आहे. केसर आहे. अच्छा तिथे आहेत दाखवायला की ते पण नाही? आता नाही आहेत. उद्या मिळतील तुम्हाला. विक्रोळीला आमचं गोडाऊन आहे. अच्छा विक्रोळीला गोडाऊन आहे आणि अवेलेबल होती. कोकण मार्ट नंबर दाखवलेला आहे विक्रोळीला. आणि कुठे वांगणी, भांडूप, अहमदाबाद, डोंबिवली ते आमच्या फ्रँचायझी. अच्छा. आणि हे सगळे त्यांच्याकडे इतर पण काय पदार्थ मिळत आहेत नाही? हो. हा करी रोडचा ॲड्रेस जो आहे तो? तिथे आमचं शॉप आहे आणि तिथे पुढे पण आमचं ऑफिस वगैरे आहे. ओके.
सो बाकी आंबे पण. आणि साधारण किती दिवस तुमच्याकडे आता हे आंबे अवेलेबल असतील? जून 27 पर्यंत आंबे. जून 27 तारखेपर्यंत विक्रोळीला होम डिलिव्हरी मिळेल. ओके ओके, धन्यवाद सर. दादांनी मला हे मसाल्याचं सॅम्पल दिलं आहे. आणि दादा कुठचा मसाला आहे हा? हा आमचा प्रीमियम मसाला आहे. हा 1200 रुपये किलो आहे. बाकी मसाले ते 600 पासून चालू आहेत. 600-700 किलो चालू आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. मी हा मसाला नक्की वापरून याचा रिव्ह्यू देईन एका छोट्याशा व्हिडिओद्वारे. धन्यवाद. काका, आपली पुन्हा एकदा भेट झालेली आहे, आठवतंय का तुम्हाला? तुम्ही आणि हे सगळे सर्व दुकानावरती कंबर मान हो हो डायरेक्ट बाहेरून लागत तेल आहे. हो बरोबर आहे, सगळ्यासाठी आहे. जॉइंट शोल्डर हो बरोबर आहे, बाहेरून लागत तेल आहे बघा. बरोबर आहे. हो मुलतानी माती, आंबे, हे बघा इकडे आहे सगळं ही पावडर. जांभूळ, आवळा, सुंठ, ज्येष्ठमध, वेखंड, उटणं, चंदन, आंबे हळद, सब्जाचं बी पण आहे इकडे. हो हो, सब्जाचं बी पण आहे. सगळी ही रोलन आहे, भीमसेन कापूर आहे, हे ॲलोवेरा जेल आहे. जेल आहे, मध आहे. हो. आणि काकांचा नंबर बघूया आपण. हा बघा, हा जो आहे हा नंबर आहे. हां हां हां, हे पण अत्तर वगैरे पण आहे. धन्यवाद. ओके, आभारी. कला, वेलकम. वेलकम. फोंडा घाट लोणचे सेंटर आहे, हा यांचा नंबर आहे. आणि ही फोंड्यातली लोणची चटणी, भारे मुखवास. आणि हा यांचा मध्ये नंबर दिसतोय. सगळं. दादा कुठून आलात तुम्ही? मुंबई, बोरिवलीवरनं आहे. आणि ते तिकडचंच आहे. बघूया तिकडे काय काय आहे ते. बॅग्स आहेत सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या, फॅब्रिकच्या बॅग्स आहेत, हँडमेड आहेत या, मस्त. हो बरोबर आहे, छान आहेत. एक बघा पाऊच, छोटे छोटे कॉईन पाऊच आहेत, छान कलर्समध्ये पाऊच आहेत असे मोठे. अरे वा, पण छान आहे. 5 नंबर आहे ना कॉन्टॅक्टसाठी. धन्यवाद दादा. आदर्श देवगड हापूस आंबा, हा यांचा नंबर आहे. कसा डझन आहे आंबा? 800. 800 आहे. हे 850. अच्छा, हा 850. काय साईज? 900 रुपये डझन आहे. 900. किती ग्रॅमचं फळ असेल हे? 300 प्लस. 300 ग्रॅमपेक्षा जास्त. हे 700 रुपये डझन आहे. अच्छा अच्छा. हे पायरी आहे. अच्छा, हा पायरी आहे. 500 रुपये डझन आहे. 500. हे 600 रुपये डझन आहे. हा पण पायरीचा आहे ना? हां हां, साईज थोडी मोठी आहे. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. गुरुकृपा देवगड रत्नागिरी हापूस, त्यांचा नंबर आहे हा. आता बघूया नैसर्गिक प्रक्रियेने पिकवलेले आंबे. दादा कोणता आहे हापूस? हा देवगड आहे. हा देवगड आहे. अच्छा, साईज चांगलीच मोठी आहे. हा पण तोच आहे? तोच आहे. हां, अच्छा, तो कडक आहे. आणि हा वाला? हाही देवगड. देवगडच आहे सगळे. अच्छा, सगळे देवगड आहेत तुमच्याकडे? आहे, रत्नागिरी संपलेला आहे. अच्छा, हे फळ चांगलंच मोठं दिसतंय. इकडे पायरी आहे. अच्छा, हा पायरी. हा तयार व्हायचा आहे ना अजून? 3 दिवस. 3 दिवस. अच्छा, चला, धन्यवाद. सफेद कुडा, सफेद चाय, बेडकीचा पाला. आयुर्वेदिक औषध आहे सगळ्या आजारावरची औषध आहे. सगळ्या आजारावरची औषध. आपण ही कशी म्हणजे काय उकळून? डायबिटीसवरती, मुळव्याधवरती, मूतखड्यावरती, गुडघे पाठ कंबर वगैरे, दातांसाठी, वेट लॉससाठी, मूतखड्यासाठी, वजन वाढवण्यासाठी, कमजोरीसाठी, केसांसाठी.
अच्छा, प्रत्येका याच्यावरती दिलेली आहे माहिती पण. माहिती दिलेली बँनर नाही लावलं. हे माझं पॅम्पलेट आहे मॅडम. पॅम्पलेट तुम्ही माहिती घेऊ शकता. हे माझं नाव आहे दुकानाचं. हे नाव आहे योगा योग जंगल मेडिसिन. आणि हे इथे नंबर पण दिसतोय आपल्याला. कोणती औषध हो पुण्याचे कोणती औषध लागली आपण कुरिअर करतो मॅडम. अच्छा, कोणती औषध लागली तुम्हाला कुरिअरने घरपोच मिळून जाणार. आणि कसं वापरायचं ते वापरायचं पावडर फॉर्ममध्ये पाहिजे पावडर फॉर्ममध्ये भेटतं. असं पाहिजे तर असं पण भेटतं तुम्हाला. हे लोणावळ्याच्या जंगलात आणलेले भीमाशंकरवरून पण आणलेले सगळे आयुर्वेदिक औषध आहे. माझं मेन दुकान आहे लोणावळ्याला एकविरा देवी कारला वेरगावमध्ये माझं दुकान. हो माझं दुकान आहे तिकडे कारल्याला. मी तिथला आहे प्रॉपर. छान, धन्यवाद दादा. वेलकम. नमस्कार. या सगळ्या आंबा महोत्सवमध्ये आम्हाला हा एक वेगळा स्टॉल दिसतोय. आपल्याकडे 5 प्रकारचा मध आहे. 5 प्रकारचे. हो, कडुलिंब जांभळाचा आहे, तुळशीचा आहे, हा ओव्याचा आहे, हा रेग्युलर. आणि हा घट्ट होतो तो मस्टर्ड हनी. फॅट लॉससाठी एकदम बेस्ट आहे हा. अच्छा. मॉर्निंगला 1 ग्लास कोमटमध्ये पाण्यामध्ये घेऊ शकतो आपण. आणि हे पॉलन ग्रेन्स फुलातले मेथीदाण्यासारखे दिसतात हे, पण फुलातले परागकण आहेत हे. बॉडीसाठी एकदम बेस्ट आहेत. अँटी कॅन्सर आहे, अँटी ट्युमर आहे. 250पेक्षा ॲक्टिव्ह गुणतत्व आहे त्याच्यामध्ये. शुगर डायबिटीज पेशंटला सुद्धा चालतं. मोठे मोठे खेळाडू ॲथलेटिक्स खातात त्याला. एकदम बेस्ट एक नॅचरल प्रोटीन आहे हे. पण मला एक सांगा, परागकण हे बऱ्याचशा फुलांमध्ये असतात. मग कोणत्या फुलाचे परागकण नेमके औषधी? मल्टीफ्लोरल. ते हाताने पिक केलेले आहेत तुम्ही? हाताने नाहीये, हे मधमाशाच पिक करतात. अच्छा, मधमाशा. आपण मधमाशी ज्यावेळेस फ्लावर्सवर जाते ना त्यावेळेस ते घेऊन येते. त्यावेळेस एक बास्केट असतं पायाला, त्या पायामध्ये पिक करते. ट्रॅप लावून आपण कलेक्ट करतो. ट्रॅप लावून कलेक्ट करतो. आणि हे पाठी दिसतंय की नॅचरली हे कसं कसं केलं जात आहे. प्युअर हनी असतो तो. हे पहा, जर पाण्यामध्ये टाकलं ना डायरेक्टली असा बॉटमला जाऊन बसतो. प्युअर हनी. प्युअर असेल. हेवी असतो तो. हां, मिक्सिंग असेल तर वरच्यावरी तो मिक्स होईल. वरच्यावरतीच राहणार. अच्छा, नॉर्मल टेस्ट आहे. हे पण आपल्याला माहीत पाहिजे. आणि अशी तार बनते प्युअर असेल तर. प्युअर असेल तर अशी तार बनेल. पण प्युअर असेल तर डायरेक्टली असं खालती पडेल. डायरेक्ट खाली पडणार. अरे वा, बरंच म्हणजे आपल्याला माहिती पडलंय. स्वतः आपण मधुमक्षिका पालन करतो त्यामुळे 100% प्युअर आहेत. आपल्याकडे 250 बी बॉक्स आहेत. आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या स्टेटमध्ये जिकडे जे आता समजा ओव्याची शेती आहे तिकडे मधमाशा पेट्या ठेवलं तर ओव्याचा मध गोळा होतो. इकडे मस्टर्डची आहे तिकडे मस्टर्डचा गोळा होतो. अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे. एकदम प्युअर. फ्लेवर पण वेगळा येतो. हो, नॅचरल फ्लेवर आहेत त्यामध्ये. त्याच्या फ्लॉवरिंगनुसार जे बेनिफिट सुद्धा आहेत. कडुलिंब जांभळाचा शुगर डायबिटीसच्या पेशंटला बेस्ट आहे. तुलसीचा सर्दी खोकला कफसाठी बेस्ट आहे. अजवाईनचा हनी डायजेशनसाठी बेस्ट आहे. ॲसिडिटीसाठी बेस्ट आहे. हा मस्टर्ड हनी फॅट लॉससाठी बेस्ट आहे. हा मल्टीफ्लोरला आपण ऑल ओव्हर यूज करू शकतो. ओके ओके. हा जसं तुम्ही दाखवलात हा घट्ट एवढा कसा काय मध बनतो? हो, नॅचरली हार्वेस्टिंग केल्यानंतर हा घट्ट होतो. जसं कोकोनट ऑइल थंडीमध्ये घट्ट होतं तसं हा मध घट्ट होतो. आणि नंतर हा लिक्विड व्हायला खूप सारा वेळ लागतो. टायमिंग लागतो. म्हणजे उन्हामध्ये ठेवलं तर हा लिक्विड होऊन जातो. सो इथे तुम्ही हे वरती जे लावलेलं आहे ह्याच्याबद्दल काय सांगाल? हे कॅप आहे. ज्यावेळेस आपण मध काढतो ना त्यावेळेस ते फेसला घालायचे असते जेणेकरून माशा फेसवरती अटॅक करू नये. ते एक बीवेल आहे. सो ह्याला काय म्हणतात? बीवेल. हे पोळ सुद्धा आणले आपण. अशा प्रकारे पोळं असतं. हे मधमाशांनी एक पेटी असते मधमाशीची. ते पाहू शकता मधमाशी पेटी दिसत असेल. त्याच्यामध्ये असे 8 फ्रेम असतात. एक आणि ह्या वरच्या बाजूला मध भरलेला असतो आणि खालच्या बाजूला पोलन वगैरे अंडे वगैरे असतात त्यांचे. असे एका पेटीमध्ये 8 फ्रेम असतात. 8 फ्रेम असतात. ते काढण्याचं पण एक टेक्निक असेल. हो, अशी मशीन असते आणि एक्स्ट्रॅक्टर. माशा वगैरे पेटीमध्ये झटकून घेत होतो आपण. तर हे पोळं त्या मशीनमध्ये टाकलं तर ते फिरवत होतो आपण. सेंट्रिफ्युगल फोर्सने हानी खालती येतो आणि नंतर तो आपण पोळं असेल तसे पेटीमध्ये जेणेकरून पोळ्यालाही काय होणार नाही आणि माशांनाही डबल ते बनवायची गरज लागणार नाही. आपण झाडावरती जाऊन ते तोडफोड करतो त्यामुळे त्यांचं नुकसान होतं. बरोबर आहे. नाही बरोबर. त्यांना कसलीही हानी होणार नाही, कसलीही इजा. अच्छा, बेस्ट. याबद्दल काय सांगाल? हे मधामध्ये 10 प्रकारचे ड्रायफ्रुट्स ॲड केलेले आहेत आपण. एक नॅचरल इम्युनिटी बुस्टर म्हटलं तरी चालेल याला. आणि आपण लहान मुलांसाठी मिल्क ज्यूस वगैरे बनवून याला देऊ शकतो. आणि आपण मधासोबत हे ड्रायफ्रूट जे आहेत मधासोबत घेतले आणि ते ड्रायफ्रूटचे बेनिफिट खूप वाढतात. कोणतीही गोष्ट मधासोबत खाल्लं तर त्याचे बेनिफिट वाढत असतात. आणि जे विशेष म्हणजे आणि हनी जो असतो ना तो कधी फ्रीजमध्ये ठेवायचा नसतो. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. काय करतात बरेच जण फ्रीजमध्ये ठेवतात. त्यामध्ये फर्मेंटेशन होतं आणि त्याचं अल्कोहोलमध्ये रूपांतर होतं.
हां हनीचं. त्यामुळे कधीही मध हा नॉर्मल टेम्परेचरला ठेवायचा, फ्रीजमध्ये कधीही ठेवायचा नाही, कारण फ्रीजचं टेम्परेचर कमी जास्त होतं आणि तो खराबही होतो. बरीच चांगली माहिती तुम्ही आम्हाला दिलेली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सो हनी वन्स म्हणून नाव आहे, द नॅचरल रॉ हनी, आणि हा त्यांचा नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये होम डिलिव्हरी आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9172428187 अँड अल्टरनेट नंबर आहे 9730297402. ओके, धन्यवाद. कुळीत आहे, चटणी आहे, मसाले आहेत, पिठे आहेत, लोणच्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे, बिना तेलाची लोणची सुद्धा आहेत आपल्याकडे. अच्छा, हे बिना तेलाचं आहे, ऑइल फ्री आणि गुळाचं आहे. मँगो आंबट गोड तिखट. हा मोरंबा पण आहे. आंब्याचं 60 पण असतं ताटातलं 60 पण असतं. अच्छा, स्टॉक. लाल पोहे, पापड्यांची व्हरायटी आहेत आपल्याकडे. आपल्याकडे ऑफरमध्ये. अच्छा, त्याच्याकडे येऊया. साबुदाण्याच्या फेण्या पण दिसल्या, भाजलेली आहे. खीर, शिरा, उपमा सर्व चालू. अच्छा. म्हणून आपल्याकडे काजूगर पण आहेत गावची, दाखवायला आहेत तुमच्याकडे. आज स्टॉक संपला, उद्या ओले काजूगर पण आहेत. काय तरी भाव काय असेल? 350 पाव. किती? 350 रुपये पाव. कोर्स आहेत, उद्योग खादीग्राम सर्टिफिकेट कोर्स, स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. अच्छा, नाही ह्याच्यावरती तुम्ही मला सांगत होता की ऑफर आहे. 200ला 2. आणि सगळी ताज्या फळांची, ताज्या फळांची. धन्यवाद सर, थँक्यू. सुधीर मसाले, आणि हा त्यांचा नंबर आहे. तुझ्या माणसाचा काय प्रश्न नाही. हे बघा, यांच्याकडे पण सगळे प्रोडक्ट्स. नितीन आंबा सेंटर, आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. नमस्कार दादा. बोला, कोणत्या आहेत? हापूस, रत्नागिरी, पायरी पण आहे, बाकी देवगड आहे. देवगड आंबा बघा किती मस्त, बिग साईज आली आहे ना. आणि हा इकडे देवगडचाच मीडियम साईजमध्ये आहे ना. आणि काय ऑनलाईन ऑर्डर वगैरे पण तुम्ही घेता ना? बरोबर. किती मिनिमम डझन? ती मला एक 5-6 डझनाची घेतली तर आम्हाला पाठवायला परवडते. बरोबर आहे. नाही, खरी गोष्ट आहे. आणि 1-2 डझनाची असल्या तर मग आम्ही ॲडजस्ट करतो, दोघांची ऑर्डर पाठवून देतो. आणि हा मोठा साईज आहे तो काय प्राइस असेल तरी? 900-950 सांगतो. 800 पर्यंत पेटी वगैरे घेतली, 5-6 डझन घेतलं, 800 रुपये डझन प्रमाणे देतो. चालेल. धन्यवाद. मयेकर बंधू एक्झिबिशनसाठी नागेश. अच्छा. एक्झिबिशनसाठी नागेश भाऊंचा आणि गोडाऊनसाठी आहे. अच्छा. आणि अरे बापरे, मस्त. हा आंबा कोणता आहे? हा बाटली आंबा बोलतात. बाटली आंबा, बदामी आंबा. अच्छा, हा आपल्या रत्नागिरीमध्ये आपल्या बागेतला आहे. अच्छा, रत्नागिरी. आणि काय असेल भावाचा? 500 रुपये. 500 रुपये डझन. आणि टेस्टमध्ये किती फरक असतं हापूस आणि ह्याच्यामध्ये? ह्याची वेगळीच चव आहे. साल कशी याची? गरम पडत नाही हापूस सारखा. रस त्याचा एकदम घट्ट होत नाही. वेगळा गोडसर असतो ना पण. आणि सालेची कडक हे असते, जाड असते जरा. हा केसर आहे आपला रत्नागिरी. हा केसर आंबा आहे. आपण कमीत कमी 17-18 जाती केलेले आहे. हे पायरी आहे. अच्छा, हा पायरी आहे. हा रायवळ बोलतात. रायवळ. आता मला इथे कुठेच नाही, तुमच्याच शॉपवरती दिसतोय, स्टॉलवरती. पायरी आणि हापूस ह्याचा रत्ना कलम. तुमच्याकडे हा एवढीच साईज आहे रत्नाची? मोठा होता. रायवळ बघा, एवढ्या ह्याच्यामध्ये मला या स्टॉलवरती रायवळ दिसलाय. हे सगळे देवगड साईजनुसार हापूसचा. रत्ना अजून हा पिकायचा आहे ना? हो, पिकायचा. बाकी हे सगळे आपण 400 ग्रामच्या वर. अरे बापरे, मस्त. 400 ग्रॅमच्या वरती आहे. मस्तच. रेडी टू इट आहे वाटतं हा. नाही, पिकलेला झालेला आहे चांगलाच. मस्त.
छानच, धन्यवाद. तुम्हाला म्हणजे साधारण किती डझनची? कमी 2 डझन ते 4 डझन. 4 डझन. मुंबईमध्ये फ्री डिलिव्हरी आहे? फ्री डिलिव्हरी. चालेल, धन्यवाद, थँक्यू. आंबा कुल्फी पण आहे इकडे, कुल्फी पार्लर. आंबा कुल्फी आहे 40 रुपये. कोकण विकास प्रतिष्ठान. नमस्कार. नमस्कार. आपली पुन्हा एकदा भेट झालेली आहे. पहिल्या आंबा महोत्सवमध्ये आपण भेटलो होतो या सीझनच्या. हो, पार्ल्याला. आणि पुन्हा एकदा पार्ल्यातच भेट झालेली आहे. जवळजवळ आता हा तुमचा चौथा असेल ना? हो, चौथा आहे. हो. काय सांगाल, कसा रिस्पॉन्स? आणि सुरुवात आपण 11 एप्रिलला हेडगेवारमध्ये आपण आंबा महोत्सव सुरुवात झाली. त्यानंतर मग आपला बोरिवलीला झाला आंबा महोत्सव. त्यानंतर मग ठाण्याला झाला. आणि आता हे 4थं स्थान आपलं परत पार्ल्याला घेतलं आहे. कारण काय की या इलेक्शनच्या पिरियडमुळे BMCची दादरला मैदानं मिळत नव्हती. म्हणून आपण लोकांच्या सोयीसाठी म्हणून पार्ला ठेवलेला आहे. तर या ठिकाणी आपण मागच्या वर्षी पण केलं होतं. त्यामुळे या ठिकाणी रिस्पॉन्स चांगला मिळेल या अपेक्षेने आपण या महोत्सव इथे करतो आहोत. 18 वर्षापासून आपण कोकण विकास प्रतिष्ठान आंबा महोत्सव शेतकऱ्यांसाठी करत आहे. शेतकरी ते ग्राहक अशी एक बॉन्डिंग तयार झालं आहे. जवळजवळ जानेवारीपासूनच मला शेतकऱ्यांचे पण फोन येतात आंबा महोत्सव कधी सुरू होणार, आणि ग्राहकांचे पण फोन येतात आंबा महोत्सव कधी सुरू होणार. कारण का खूप लोक असे आहेत जे आमच्याशी जोडले गेलेले आहेत, ते आंबा महोत्सवामधूनच आंबा खाणं सुरू करतात. कसं आहे की डायरेक्ट शेतकऱ्याकडून माल येत असल्यामुळे लोकांची फसवणूक होत नाही. शेतकऱ्याला पण चांगला दर मिळतो आणि ग्राहकांना पण चांगला माल चाखायला मिळतो. हापूस, पायरी, रायवळ आंबे, रत्ना आंबा आहे, केसर आहे, व्हरायटी आंब्याची मिळते, प्लस कोकणी प्रॉडक्ट आहे. त्यामुळे हे आंबा महोत्सवाला एक ब्रँड नेम झालं आहे आमचं. आणि हे लोकसहभागातून होतं आहे. म्हणजे कसं काय फक्त आमचंच काय, आम्ही काही क्रेडिट घेणार नाही त्याचं. हे लोकांचं सहकार्यामुळे ते होतं आहे. असंच पार्लेकरांनी चांगला रिस्पॉन्स द्यावा आणि शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करावी, जेणेकरून त्यांना पाठबळ मिळेल, त्यांना उत्साह मिळेल पुढच्या वर्षी पण येण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर, थँक्यू. आणि या आंबा महोत्सवाला तुम्ही जरूर भेट द्या. 23 मेपर्यंत आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण नक्की कळवा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.